रामकृष्ण हरी माऊली. वारीचा हा आठवडा आपण साजरा करत आहोत. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लहानपण देई देवा, जास्ती नये अनुताप तोची जाणावा पापिया. संत मुक्ताबाईंनी आपल्या या शब्दातून सबंध महाराष्ट्राला केवळ अध्यात्माचाच नाही तर मनाची ताटी उघडून जगाकडे कसं पाहायचं याचा एक मोठा जीवनमार्ग दाखवला. त्यांचं ज्ञान इतकं अथांग होतं की चांगदेवांचा अहंकारही निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई या 4 भावंडांच्या पुढे झुकला. यावरून एकच कळतं की ज्ञान, समज आणि कला ही वयावरती कधीही अवलंबून नसते. स्वयंपाकघर असो किंवा आयुष्य, ज्याच्याकडे कलेची खरी साधना असते तो वयाने लहान असो, मोठा असो, समाजात उच्च असो, निम्नस्थानी असो, गरीब असो, श्रीमंत असो, तरी आपल्या साधनेने तो समोरच्याला थक्क करू शकतो. हाच विचार घेऊन आपण पुढे जाऊया आणि फार मनापासून आज स्वयंपाकघरामध्ये स्वागत करूया स्मिता चौधरी यांचं. या, नमस्कार. या स्मिता मॅडम, खूप मनापासून स्वागत आम्ही सारे खवय्याच्या या स्वयंपाकघरामध्ये. कशा आहात तुम्ही? खूप छान. वा, कुठून आलायत? मी अंबरनाथ. बर, कोण कोण असतं घरी? मी आणि माझे मिस्टर बर. डॉक्टर कुणाल चौधरी. डॉक्टर आहेत ते? कोणते डॉक्टर? दातांचे डेंटिस्ट. अरे वा, तरीच तुमचं स्माइल एवढं ब्राईट आहे. थँक्यू. तुम्ही काय करता? मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करून फार्मसी केलेलं आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग इकडे, फार्मसी इकडे. हा, घरी सगळे A to Z डॉक्टर ना, हा, त्यामुळे मग फार्मसी केलं, पण आधी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं होतं. हा. बर. सध्या वारी स्पेशल एपिसोड आमचे चालू आहेत. हो तुम्हाला कल्पना असेलच. हो हो. तुमची काय याच्याविषयी धारणा आणि भावना आहे? भावना म्हणजे मी बालपणापासूनच वारीचं महत्व काय हे मला माहिती आहे. बर. आणि मूळची मी जळगावची. मूळची जळगावची? Yes, खानदेश. धुळ्याच्या तिकडे जळगाव म्हणलं की आम्हाला लक्षात आलं. हा. तर आमच्या इथे मुक्ताबाईचं मंदिर आहे. हो. तर आमच्या गावापासून एकदम थोड्याच अंतरावर ते आहे. आणि वारी म्हटलं की पहिलं नाव संतांचं आहे, तर त्याच्यामध्ये मुक्ताबाई म्हटलं की सर्वात आधी. अगदी बरोबर. एकदम ज्येष्ठ श्रेष्ठ, त्या जरी वयाने लहान होत्या पण खूप श्रेष्ठ त्यांची कारकिर्दी आहे. तर अशा ठिकाणी मी वाढलेली आहे. आणि लग्न होऊन इकडे आले तर इकडे पण सर्व तेच की थोडं धार्मिक म्हटलं तर आम्ही म्हणजे माझे मिस्टर, माझे जेठ, आम्ही सगळे असे वारकऱ्यांची जी वारी जाते तिथे आमचं बऱ्यापैकी मदत असते किंवा आपण सेवा म्हणतो ती करायला आम्हाला सर्वांना आवडते. तुम्हाला काय माहिती का सांगू, दरवेळेला पांडुरंगाचं किंवा कुठल्याही देवाचं दर्शनच झालं पाहिजे अशातला काही भाग नाही. पण तिथे भक्तिभावाने जाणारी माणसं यांच्यासाठी आपण काही करू शकलो तरी सुद्धा ती एक वारी आहे. तर ही अशीच वारी पुढे चालू ठेवूया. आणि आज जरा आता इकडे जाऊया. याच्यात रुची आहे ना? हो, मग खूप. फारच छान. चला मग स्मिताजी स्वयंपाकघरात जाऊया आणि पदार्थ बघूया. या, चला. वारीच्या आणि एकंदरीत भक्तीच्या या सगळ्या गोष्टी आपण चालूच ठेवूया, त्याच्याविषयी गप्पा मारूया. पदार्थाकडे जाऊया. काय पदार्थ आहे आजचा? आज आपण करणार आहोत आमच्या खानदेशची स्पेशल केळीची भाकरी. हे खानदेशातलं फार इंटरेस्टिंग आहे. अळळा ते त्याच्यामुळे धुळेचं धुळे, जळगावचं, हो की नाही? त्याच्यामुळे केळीची भाकरी म्हणजे केळीची भाकरी. पण ही कच्च्या केळीची भाकरी आहे का? कच्ची केळी जी असते ना ती आम्ही सुकवलेली असते. त्याचे असे काप करून ते सुकवतो आणि मग ते वर्षभरासाठी राहते. कच्च्या केळीची भाकरी आपल्याला करायची आहे. लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. स्मिताताई सांगा, साहित्य काय? आपण सुकवलेल्या केळीचं पीठ घेतलेलं आहे, साबुदाण्याचं पीठ, किसलेला बटाटा, भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट, साजूक तूप, मिरचीचा ठेचा, जिरं, ओवा, तिखट, मीठ. वा वा, फार छान. मला सांगा, हे कच्च्या केळीचं तुम्ही पीठ घेतलंय, ही प्रोसेस तशी बऱ्यापैकी मोठी आहे. मोठी असं म्हणता येणार नाही. केळीचे घड जेव्हा कापणीचे घड जेव्हा येतात त्याचे आम्ही केळी सोलतो आणि त्याचे काप करतो. आणि एक असं लिटरली आमच्याकडे असे ड्रम भरून भरून, डबे भरून भरून त्या केळीचे काप केलेले असतात. आणि ते काय वाळवता का तुम्ही? ते वाळवतात. एक सुती कापड्यावर किंवा प्लास्टिकच्या कागदावर आपण ते 2-3 दिवस उन्हाळ्यात वाढतात. आणि साधारण आपण जे वर्णन करतोय ते हे आहेत कच्च्या केळीचे काप. हे किती दिवस वाळवून तुम्ही मग साठवता? हे 2 ते 3 दिवसामध्ये वाढतात. अच्छा. आणि मग साठवून ठेवायचे. आणि मग नंतर आता हे असं पीठ केलं, त्याचं पीठ करून ठेवायचं. फारच छान. आणि ही केळीची भाकरी जी आहे ही शुगर पेशंट साठी खूप छान असते. फार महत्वाचं आहे हे, कारण पौष्टिकही आहे आणि साखरेचं प्रमाणही नाहीये. चला मग कच्च्या केळीची भाकरी काय करायचं पहिल्यांदा? आपण एक बाउल घेऊया. आपण याच्यामध्ये सुकवलेल्या केळीचं पीठ घेतलेलं आहे. यानंतर याच्यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ टाकलंय.
दाण्याचं कूट. दाण्याचं कूट. खानदेश आणि मराठवाड्यात हे सढळ असते वापरतो हो. आपण, हो की नाही? नंतर आपण किसलेला बटाटा जो आहे हम्म, तोही यात घालणार आहोत. हम्म. त्यामुळे एकदम खरपूस अशी भाकरी होते. मस्त होईल आणि ती बांधून येईल छान. येस, आणि अजून एक काय, आपण थालपीठ करताना असा बटाट्याचा किंवा टरबूजाच्या सालीचा खीस घालतो, किस घालतो. तर तसं हे हा. जिरं, चवीसाठी जिरं घालूया आणि ओवा. ओवा घालूया, जो हातावर एकदम असं स्मॅश करून मग तो ओवा घालूया. चवीपुरतं तिखट घालूया. हम्म. आपण थोडं हिरवी मिरची पण घालूया, घाला म्हणजे घाला, थोडी खानदेशी आहे म्हटल्यावर काय Yes. झटका लागलाच पाहिजे ना. थोडं टेस्ट येते. आणि चवीनुसार मीठ. ते मी हातानेच टाकते. हो हो. चवीप्रमाणे मीठ घालूया. तर आपण हे पाण्याने भिजवून घेऊया. आधी हे सगळं एकजीव करून घ्यायचं. घ्या करून. कृती एकदम सोपी आहे की? खूप इझी आहे. आणि ही भाकरी जी आहे ही आपली प्रवासामध्ये 3 ते 4 दिवस आरामात राहते. तिला जेवढी तुम्ही खरपूस भाजाल तेवढे दिवस ती टिकणार. आणि याने ना काही त्रासही होत नाही. आपण थोडं पाणी घालूया दादा. त्रास पण होत नाही. सारखं तेलकट खाणं. आणि आमच्याकडे कसं सकाळीच मोठ्या पहाटे शेतात जातात लोक, कारण बागायती आहे. त्याच्यामुळे शेतामध्ये जातात, मस्त आरामात एक भाकरी खाल्ली की तुम्ही आरामात 2 वाजेपर्यंत काही पाहायचं काम नाही. ठीक म्हणजे आहे. तुम्ही हे कशातही- मळेपर्यंत आपण गॅस लावून घेऊया का? हो हो म्हणजे आपल्याला तव्यावरती लगेच भाजता येईल. हो. पाणी अजून लागेल? थोडं एक थेंब. 1 मिनिट मी सांगते तुम्हाला. तुपाचा हात लावायचा का? तुम्ही स्वतः कधी आषाढी एकादशीची वारी केली आहे? आषाढी एकादशीची पायी करायची माझी खूप इच्छा आहे. पण आम्ही नेहमी वारीच्या वेळी आम्ही मुक्ताबाईला नक्की जायचो. अच्छा. आणि आता जे आहे ते कुठे? मुक्ताबाईला आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये हा. मुक्ताबाईची जिथे समाधी आहे तिथे. अच्छा. म्हणजे लोक जेव्हा पंढरपूरची वारी करतात, तर थोडक्यामध्ये पंढरपूरची वारी झाल्यानंतर ते लोक मुक्ताबाईला, आमच्या खानदेशची लोक जी आहेत, विदर्भाची लोक जी आहेत, ती मुक्ताबाईच्या दर्शनाला जातात. का तर मुक्ताबाईची वारी घेतल्यावर पूर्ण वारी होते असं आपण एक मानतो. तर त्याच्यामध्ये मागे असं आहे की जेव्हा आपले देवाचं दर्शन घ्यायला मुक्ताबाई गेलेले असतात, संतांकडनं मुक्ताबाई गेलेल्या असतात. संत जेव्हा आपल्या देवाला भेटायला जातात, तर आपण त्यांच्या भेटीला जर गेलो मुक्ताबाईच्या, तर संत आणि देव या दोघांचं दर्शन आपलं कम्प्लीट होतं एकाच हिच्यामध्ये. मुक्ताबाईची वारी झाल्यानंतर वारी पूर्ण होते. म्हणजे तुम्ही वारीच्या दिवसामध्ये तुम्ही जळगाव तिकडे तुमच्या खानदेशात जातो. आमच्याकडे जेव्हा वारीचे लोक जातात, तर आमच्याकडे पिठलं भाकरी, त्यांच्यासाठी चटणी भाकरी, असं संत भोजन रात्रीचं असतं. वा वा वा, फारच छान. बरं, आपण ही तुपावर भाजायची आहे का? तुपावर भाजूया. मी थोडस तुमच्या परवानगीने याच्यामध्ये तूप घालतो पॅन वरती. हो हो.